बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। सीजेपीच्या समर्थनार्थ आता पुण्यात मोर्चा काढण्यात आलेला आहे। लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आता आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय ठिकठिकाणी सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन निघालेलं आहे। आता अशातच आता पुण्यात देखील सीजेपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आलाय। लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आता विद्यार्थी जमलेले आहेत। प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। आपण पाहतोय मुंबईसह अनेक राज्यात हे आंदोलन आता छेडण्यात येत आहे। आंदोलनाची धग आता प्रत्येक राज्यात आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येक शहरात आपल्याला पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी बालाजी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। बालाजी, आपण पाहतोय जंतर मंतरच्या सीजेपीचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची धग आता पूर्ण शहरात आणि पूर्ण राज्यात पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते। अशातच आता पुण्यात देखील मोर्चा निघालेला आहे। काय परिस्थिती आहे तिथली? सेजल, नक्कीच भव्य असा मोर्चा आज पुण्यात काँग्रेस पार्टीने आयोजन केलेला आहे। त्या लाठीचार्ज आणि या सगळ्या घटनेमुळे जे आहे ते संतप्त झालेले सगळे जे देणगे आहेत ते आज पुण्यातल्या रस्त्यावर पाहायला मिळतात। पुण्यातल्या लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आहे। आता जोरदार पाऊस सुरू असताना 17 जून भर पावसात लाखोच्या हजारोच्या संख्येने जे आहेत ते युवक तरुणी जे आहेत ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। खरं तर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल जो आहे तो काल सुद्धा पुण्यात याच मार्गावरून मोर्चा काढण्यात आला होता। त्यानंतर जंतर मंतरच्या लाठीचार्जच्या विरोधामध्ये त्याचबरोबर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा यासाठी सगळी तरुणाई जी आहे ती आज पुण्यातल्या रस्त्यावर उतरलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। तेवढ्याच प्रमाणात पुणेकर सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणून पाऊस पडत असताना सुद्धा तेवढाच उत्साह आणि जोश केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झालेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी जाण्याची चिंता आहे। त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि हा जो संताप आहे तो आता देशभर पाहायला मिळतोय। त्यामुळे आजच्या मोर्चा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर नागरिकांसह तरुणी आणि विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय। अतिशय शांततेच्या मार्गाने हा सगळा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सीजेपीकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र जोरदार घोषणाबाजी आणि पाऊस सुद्धा छत्र्या लावणे सगळे मोर्चेकरी जे आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निश्चित मोर्चा घेऊन जातात आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा झाल्याचे चित्र पाहायला मिळते। लाल महल परिसरामध्ये जिकडे पाहायला जे आहे ते तरुणी पाहायला मिळत आहेत। हातात तिरंगा झेंडा आहे। त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या संबंधित विशेष प्रकारे बोर्ड आहेत, नीट परीक्षाविषयीचे बोर्ड आहेत, वेगवेगळे संदेश घेऊन आझादी म्हणत हे सगळं तरुणी जे आहेत ते आज या सगळ्या मोर्चामध्ये हातात तिरंगा घेऊन काही जणांच्या हातामध्ये गुलाब आहे, काही जणांच्या हातामध्ये वेगवेगळ्या पोस्टर्स आहेत जे नीट पेपर घोटाळ्या विरोधातले आहेत आणि हे सगळ्याचे नेतृत्व जे आहे ते सगळे विद्यार्थी काँग्रेस जनता पार्टी म्हणून करत आहेत आणि भव्य मोर्चा जो आहे तो आता आपल्याला पुण्यात या सगळ्या दृश्यामधून पाहायला मिळतोय। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। सीजेपीच्या समर्थनार्थ पुण्यात मोर्चा निघालेला आहे। लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय। सीजेपीच्या समर्थनार्थ आता पुण्यात देखील मोर्चा निघालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।